मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरात एक महिला आली आणि तिने जे सांगितलं त्यानं एकच खळबळ उडाली. आरोपी कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो असा दावा तिनं केलाय. इतकंच नाही तर देशमुखांच्या घराबाहेर ठाण मांडून बसली आणि त्यांच्याच बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्टही धरला. कृष्णा आंधळेचं नाव घेतल्यानं पोलिसांना बोलवण्यात आलं, परंतु पोलीस येताच ही महिला पसार झाल्याचं सांगितलं जातंय. नेमकं काय घडलं, ती महिला नेमकी काय म्हणाली, ती महिला कुठून आली आहे तेच पाहूया. काय विशेष नाही, जे विषय होतं त्यांना सांगायचं. सगळं त्यांना कोणाला सांगायचं होतं त्यांना सांगितलं. आम्हाला तेव्हाच माहिती पडली. तुमचं नाव काय? आम्ही सुरचना तिकडचे स्वामींनी श्री प्रकाश गिरगे 202 आनंद चढणची खिडशी रत्न तुम्ही इकडं कसं आलात का? त्यांच्याकडनं काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्यांच्या जे आहेत. तुम्ही आलात का? म्हणून आम्ही बघा, हा मला प्रामाणिकपणे सांगते, काल मी संध्याकाळी 4 वाजता गाडी पकडली. रत्नागिरीतून कोल्हापूरला आले. 3.5-4 तास लागले. कोल्हापुरातून रेल्वे पकडली, पुण्याला आलो. पुण्याला 9:30 वाजले. त्याच्यानंतर पुण्यातून एसटी पकडली पुण्यात आणि पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो. ते म्हणाले संध्याकाळी 5ला तुमची गाडी आहे. तुमच्याकडे प्रवासाचे हा प्रवास केलेला किती? आहेत माझ्याकडे तिकीट. हो आहेत दाखवते मी. आहेत बाबा, आहेत. विशेष काय नाही. बारामतीला आलो. बारामतीतून तुमच्या दौंड एसटी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो. जामखेडवरून अंबेजोगाई गाडी पकडली आणि मस्त तो असं प्रवास करत झाला. एकूण 30 तास प्रवास झाला बरोबर आमचा. जेवण वगैरे काही केलं? आम्ही द्राक्ष खाल्ली, द्राक्ष आणि सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली, बिस्किटं खाल्ली. नाही काय जेवाय वगैरे काय नाही. इथं आलो, 4 चांगले शब्द ऐकले देवाचे. ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला. काय नाही. ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्या कानावर घातलं होतं? नाही ते त्याचं नाव काय, धनंजय देशमुख. त्यांना मला भेटायचं. तर सध्या ते इथं नाहीत ना. ते काहीतरी बीडला दिल्याचं म्हणतात. बीडवरून अजून आले नाही. असं कसं होईल? बीड काय जवळ जाईल ना, कारण बीडवरून मी पण आले ना. पैसे त्यानं मला भेटायचं. मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना, ही मला टीव्हीत दिसते ना. दमने आल्या होत्या बघा. दमने माझ्या खास फ्रेंड. दमने जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा त्या दमनिया म्हणा जे तुमच्याकडे सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना. तर तेव्हा ही मला दिसते टीव्हीत प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही दिसल्याचा खूप आनंद झाला. चला हिला मी एकच फोटो शाटू सांगितला आहे ना तिकडे आणि म्हटलं कोणाला सांगू नको मी हे एवढ्या गोष्टीसाठी आलेले आहे. आणि तोच माझा हेतू होता, बाकी काहीच हेतू नाही. टोटल दुपार सोडून मला ते कशाला काय गरज काय ते सांगा. कुटुंब पासून म्हणजे मला घर आहे, दार आहे, बंगला आहे, गाडी आहे, लोक चाकर आहे, सगळं आहे. चांगल्या घरातले पण टोटल पाचशे गरज काय ते मला सांग. इथं सोबत का नाही कोण माहितीये. देणं कोणाला काय लागत नाही. आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही. तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही. आम्ही तिथून का आलो, एक माणूस की एक त्या मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला. लहान मुलाची दोन बघते ना मी, त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केलाय. आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केलं. माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही. माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे. जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं काय दुःख असतं ना ते बाप गमवण्याला माहिती असतं आणि त्याच्या पायी मी इथपर्यंत पोहोचले. बाकी कशासाठी आले नाही, यांचं खायला प्यायला आणि काही कशासाठी नाही. तर काय तुमचे पार्श्वभूमी काय, हे काय ते काय नको ते लपडे काय बघ सांगतो. काय कधी कोणते चोर येते, दरोडे खोलते, कधी फालतू बाई कोणतरी येते, तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना. एक तर आम्ही त्रासलो 30 तास प्रवास काय समजून घ्या तुम्ही. 30 तास प्रवास झाला. इथं आलो आंघोळ पण नाही, कारण काय ते तिकडे लाईट नाही. तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती नाही. सकाळी किती वाजता आला? सकाळी ना आम्ही आलो किती वाजता आलो ताई? 7:30ला आलो. इथं मी 7:30ला पोहोचले बरोबर. यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,
मला कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय की एक महिला घरी आलेली आहे. तिच्याकडून कृष्णा आंधळेबाबत काही पुरावे असल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळेच पोलीस आता तपास करतायत. दुसरीकडे रत्नागिरी पोलिसांकडूनही याबाबत माहिती घेतली असता रत्नागिरी पोलिसांनी देखील या महिलेबाबत तशा प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत ते करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही या महिलेने जे दावा केलेला आहे त्या दाव्याची शहानिशा करतोय असंही रत्नागिरी पोलिसांकडून सांगितलं जात आहे. नेमकं या संपूर्ण प्रकरणात काय घडतं, खरंच या महिलेच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.